16 जूनला म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका रिक्षा चालकाचा खून झाल्याची घटना घडली होती। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। या घटनेची पाहणी करताच पोलिसांनी तपास चक्र फिरवत या गुन्ह्यातील 4 आरोपींना पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणाहून ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले। कोर्टाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मयत रिक्षा चालक आणि आरोपी यांच्यामध्ये जुना वाद असल्याने हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर अवघ्या 24 तासात गुन्हे शाखा युनिट 1 या आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। काल सकाळी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे, त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी निष्पन्न केले होते। तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले। तात्काळ त्यांनी EPI तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता। जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे। जुना नक्की आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले जाईल। नाशिक माझा न्यूज साठी प्रतिनिधी ललित फुलमाळी, नाशिक।